जय महाराष्ट्र मित्रांनो, आंबिया बहार 2023-24 मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे। राज्यातील 1,96,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 814 कोटी रुपये जमा होणार आहेत। त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। आंबिया बहार 2023-24 मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे। राज्यातील 1,96,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 814 कोटी रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी दिली आहे। आंबिया बहार 2023-24 मध्ये शेतकऱ्यांना हवामान आधारित फळ पीक विमा योजनेद्वारे ही नुकसान भरपाई 3 विमा कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे। यामध्ये भारतीय कृषी विमा, रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि HDFC इर्गो या कंपन्यांचा समावेश आहे। कमी जास्त पाऊस, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, अवेळी पाऊस आणि गारपीट या हवामान धोक्यांमुळे फळ पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते। यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण म्हणून राज्यात फळपीक विमा योजना राबवली जात आहे। आंबिया बहार मध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी आणि पपई या 9 फळपिकांसाठी महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबविण्यात येते। नुकसान भरपाईची रक्कम केंद्राच्या नोंदीनुसार निश्चित केली जाते। यामध्ये 35% एकूण विमा हप्ता असल्यास शेतकरी विमा संरक्षित रकमेच्या साधारण 5% व उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते, तर 35% पुढील विमा हप्ता असेल तर वाढीव विमा हप्ता शेतकऱ्यांचा वाढीव वाटा 50% असतो। आंबिया बहार 2023-24 साठी राज्य शासनाने एकूण 390 कोटी रुपयांचा विमा हप्ता निश्चित केला होता। त्यापैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान म्हणून 344 कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत। हे अनुदान विमा कंपन्यांना दिल्यानंतर केंद्र सरकारचे दुसरे अनुदान देखील विमा कंपन्यांना प्राप्त होणार आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई विमा कंपनीमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। भारतीय कृषी विमा कंपनी 60,606 शेतकऱ्यांच्या खात्यात 361 कोटी 99 लाख रुपये जमा करणार आहे। रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीमार्फत 85,163 शेतकऱ्यांना 216 कोटी 65 लाख रुपये मिळणार आहेत। HDFC इर्गो कंपनी 50,618 शेतकऱ्यांच्या खात्यात 235 कोटी 59 लाख रुपये वितरित करणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।